नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, शासकीय कर्मचारी हे जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा शासकीय सेवेच्या कार्यात असताना मृत्यू झाल्यास त्यांना सेवानिवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन वेळीच निकाली निघणे आवश्यक आहे। परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांना एकापेक्षा जास्त पत्नी असल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यात विलंब होत आहे। एखाद्या कर्मचाऱ्याने पहिली पत्नी ह्यात असताना किंवा तिच्याबरोबर कायदेशीर घटस्फोट न घेतलेला दुसरा विवाह हा हिंदू विवाह कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतो। त्यामुळे त्यांच्या द्वितीय पत्नीचं कायदेशीर पत्नीचा विधिवत दर्जा प्राप्त होत नाही व महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियमानुसार अशा पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन आणले नाही। तथापि बहुतांश प्रकरणात संबंधित दोन्ही पत्नींना न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र प्राप्त होते व त्या आधारे त्यांच्याकडून कुटुंब निवृत्तीवेतन मृत्यू उपदानाची मागणी प्राप्त होते। अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 111 व 116च्या तरतुदी संदर्भातील क्रमांक 3च्या परिपत्रकामध्ये दिलेल्या खुलाशानुसार कायदेशीर पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन देय ठरते। तेव्हा आपल्या कार्यात सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून हिंदू विवाह कायद्यानुसार एकापेक्षा जास्त पत्नी नाही या बाबत सोबत जोडलेल्या प्रपत्राने माहितीवरून संबंधीच्या मूळ सेवा पुस्तिकेत आपल्या प्रतिस्वाक्षीसह चिकटण्यात यावी। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडशील तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।